नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडेल म्हणून आपण व्हिडिओ टाकलेला होता, परंतु प्रत्येकाच्या कमेंट आल्या की आपण व्हिडिओ टाकलात परंतु हप्ता पडलेला नाही. तर याचं कारण आहे की 31 मार्च आणि शासनाने निधी बँकांना सिस्टीमला न पोचवल्यामुळे एक दोन आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे बँकाचाच प्रॉब्लेम, सिस्टीममध्ये प्रॉब्लेम होता. कारण 1 एप्रिलला कुणाची UPI चाललेलं नाही किंवा फोनपे असो, गुगल पे असो, तुम्ही चेक करा, काही जणांचे चाललेले नाहीत. त्यामुळे त्यांचा सिस्टीमचा प्रॉब्लेम होता आणि ती सिस्टीम दुरुस्त झालेली आहे आणि आता प्रत्येकाचा हप्ता आपापल्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की काही जणांचे हप्ते तटलेले होते. कोणाचा हप्ता टोटली 6वा जरी हप्ता असला तर काही जणाला 2 पडलेले होते, कुणाचे 3 पडलेले होते, कुणाचे 3 तटलेले होते, कुणाचे 4 तटलेले होते. तर मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येकाचे जे तटलेले पूर्ण हप्ते होते त्यांचे पैसे अगोदर येत आहेत. महत्त्वाचं कारण बघा, ज्यांचे हप्ते अगोदर तटलेले होते, कुणाचे 2 तटलेत, कुणाचे 4 तटलेत, कुणाचे 3 तटलेत, त्या प्रत्येकाचे कुणाला 4 येतील, कुणाला 2 येतील, कुणाला 6 येतील, अशा प्रकारे ज्यांचे हप्ते जितके जितके तटलेत तितके हप्ते तटलेल्या हप्त्याप्रमाणे पैसे येत आहेत. मित्रांनो, आज काही जणांच्या कमेंट आल्या आहे की 4,000 आले, 6,000 आले. त्यामुळं ज्यांचे जुने हप्ते तटलेले होते त्यांचे पैसे अगोदर पडत आहेत आणि जे रेग्युलर 2,000 जे पडणारे हप्ते आहेत तेही यांच्यानंतर पडणार आहेत, म्हणजे आजपासूनच पडायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने आपलं खातं चेक करा की आपला नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडला आहे का नाही. आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 आहे, परंतु कुणाला 4 पडतील, कुणाला 2 पडतील. कुणाचे जुने जरी हप्ते काय राहिले असले, 4 हप्ते जर तटलेले असतील त्यांचे 8,000 रुपये पडतील. काही जणाला पडलेत पण आज, आणि जे रेग्युलर आहेत त्यांचे 2,000 रुपये तर निश्चितच पडणार आहेत. परंतु हे कालच्या 2-3 दिवसाच्या सिस्टीममुळं, काही प्रॉब्लेममुळं हप्ते पडायचे राहिलेले होते, ते आजपासून हप्ते व्यवस्थितपणे पडायला सुरुवात झाली. परंतु आजच पडतील असं प्रत्येकाचं होऊ शकणार नाही. आज पडतील, उद्या पडतील किंवा परवा दिवशी पडतील. ह्या 2-3 दिवसात म्हणजे क्लिअरिंग तर झाले, आजच्यापासून सर्व क्लिअरिंग झाले. प्रत्येकानं आपापले मेसेज येतील, आपले खाते प्रत्येक शेतकऱ्यांनी चेक करून घ्या. कसा सुरुवातीला 29 तारखेला हप्ता पडेल म्हणून शासनाने स्वतः पत्र काढलेलं होतं, परंतु 29 तारखेला हप्ता पडलेला नाही. 30 तारखेला हप्ता पडेल म्हणूनही सांगण्यात आलं, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता 30 तारखेलाही पडलेला नाही. मग शेतकऱ्यांना वाटू लागलं की 2 दिवस झाले ह्याने टाकतो म्हणाले, पण पडत नाहीत. परंतु शासनाच्या निधी वर्ग करण्याचा जो 31 मार्च असल्यामुळे जो कार्यक्रम होता तो त्या सिस्टीममुळं आणि दुसरी गोष्ट बँकाच्या क्लिअरिंगच्या प्रॉब्लेममुळं, या 2 कारणामुळे तो निधी वर्ग करायचा राहिलेला होता. आता व्यवस्थितपणे नमो शेतकरी योजनेचे हप्ता आजपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पडत आहे आणि आज पडेल, उद्या पडेल, परवा दिवशी पडेल. ह्या 2-3 दिवसामध्ये सर्वांचे पैसे पडतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची गोष्ट नाही. आणि शेतकऱ्याला प्लसमध्ये एक आनंदाची बातमी की ज्या शेतकऱ्यांचे हप्ते तटलेले होते, काही जण म्हणत होते, कारण आता माझ्याही गावातल्या काही शेतकऱ्यांनी म्हणले की माझा नमोचा पडत नाही परंतु PM चा पडतो. मग तसे जे राहिलेले शेतकरी होते नमो शेतकरी योजनेचे, ते नमो शेतकरी योजनेचे ज्यांचे हप्ते पेंडिंग होते तर ते पेंडिंग हप्तेही पडायला सुरुवात झाल्या. कारण कमेंटमध्ये बघितलं मी काही जणांच्या, कुणाला 2 पडलेत, कुणाला 4 पडलेत, कुणाला 6 पडलेत, कुणाला 8 पडलेत. त्यामुळे ह्याच्यावरून ओळखून घ्या की त्यांनी अगोदर जी जुने जी पेंडिंग होते शेतकरी, त्यांचे पूर्ण पैसे अगोदर वर्ग करतायत. आणि रेग्युलर ज्यांचे खाते आहेत त्यांचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. रेग्युलरवाल्यांचे पैसे निश्चित पडतील, आज पडतील, उद्या पडतील, परंतु पैसे पडण्यास चालू झालेला आहे आजपासून. त्यामुळे आज संध्याकाळी, आज दिवसभर किंवा उद्या दिवसभर कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात. आपलं खातं चेक करा. इतकीच आनंदाची अपडेट द्यायची होती. सर्वांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजपासून अखेर वितरणास सुरुवात झालेली आहे. धन्यवाद मित्रांनो.